जब रमा राघवची जोडी. मेंबर समजला तरी झाले. अजिबात नाही. नाही म्हणजे ती 1 महिन्यासाठीच आमच्या घरी राहायला आली होती, तेही आबांच्या संस्कार वर्गासाठी. बरं. बाकी तसा तिचा आणि आमच्या कुटुंबाचा संबंध काही नाही. असं कसं म्हणता तुम्ही पूजा वहिनी? अहो इनफॅक्ट मी आणि पूजा वहिनी एकदम बेस्ट फ्रेंड्स आहोत. आमची खूप चांगली फ्रेंडशिप आहे. आईंनीच मला इथे पाठवलंय ना त्यांना भेटायला, आणि सोबत हे लाडू पण पाठवलेत. हे बघा. त्याच मला म्हणाला की पूजा वहिनींना हे लाडू देऊन ये, म्हणजे त्यांची भेटही होईल, त्यांना बरंही वाटेल. तरीच मला वाटतच होतं अजूनपर्यंत कोणीच कसं आलं नाही पुरोहितांकडनं पूजाच्या चौकशीसाठी. बघितलंस पूजा? आई, अगं तू मगाशी म्हणाली होतीस ना तुला मंदिरात जायचंय म्हणून. मीही सांगायची विसरली. शेजारच्या काकू आल्या होत्या, त्या म्हणाल्या श्रावणातल्या कीर्तनाची तयारी करायची, म्हणून मंदिर जरा लवकर बंद होणार. अगो खरंच. रमा तू बस. हं, मी पटकन मंदिरात जाऊन येते. हो हा, 1 मिनिट काकू. काय ग? माझ्या वडिलांच्या सुखासाठी ना मी काहीही करीन. ज्या बाईने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना, तिच्या मुलीशी मी त्याचं लग्न कधी होऊ देणार नाही. एक्झॅक्टली दॅट इज माय थॉट. ह्या वरुणने आणि रमाने एकमेकांच्या काही ज्या मूर्खासारख्या जोड्या जमवल्यात ना, त्या कायमच्या तुटणार आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी. आता तरी आपल्या मनासारखं होईल ना लावण्या? हो मानसी, प्लीज प्लीज रिलॅक्स. तुला टेन्शन घेऊ नकोस प्लीज. कोणी कितीही अडचणी आणू दे, पण रमाचं लग्न वरुणशीच होणार. मार्क माय वर्ड्स. पण तुला ना मी सांगते ना, की प्रत्येक गोष्ट कशीच करायला हवी. मग तू बघ सगळं आपल्या मनाप्रमाणे होतं की नाही. मला अजिबात काहीही होत नाहीये. हे बघ, प्रत्येकाच्या शरीरामध्ये काही ना काहीतरी बदल होत असतात. कधी सर्दी, कधी खोकला. त्याचा इतका इशू का करताय तुम्ही? रमानी तेच केलं तर तूही तिच्या पावलावर पाऊल ठेवतोयस का? हे बघ, मला याविषयी कोणाशी काहीही बोलायचं नाहीये. माझ्याशीही नाही. अगं कधी आलीस तू? मला सांग, भेटलीस का पूजाला? कशी आहे पूजा? आणि पूजाच्या आईची तब्येत कशी आहे? बऱ्या आहेत ना त्या? अगं त्यांच्या काहीतरी खूप टेस्ट होणार होत्या, त्या सगळ्या झाल्या का? बिचाऱ्या पूजावरती सगळ्याच कामाचा ताण आला असेल ना ग? आई, व्हॉट? मी तुला काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं मी तुला? त्या राघवला शॉक द्यायचा आहे म्हणून ना. तुला एक साधं काम जमत नाही तुला. फोन ठेव. ठेव फोन. लावण्या शांत हो. काय शांत हो? गॉड, हे सगळे इडियट माझ्या आजूबाजूला का असतात? लावण्या काय झालंय? काय काय चाललंय तुझं? त्या राघवचं ना जगणं मुश्किल करणार आहे. तू बघ, माझ्या मुलीला डेट करतोय. माझ्या मुलीला डेट केल्याचा पश्चाताप व्हायला पाहिजे त्याला. परफेक्ट प्लॅनिंग केलं होतं मी, परफेक्ट. पण या मूर्ख माणसाने याला एक साधं काम जमेना. इडियट. कोण माणूस? अगं तूच. त्या राघवला शॉक देण्याची जबाबदारी ज्याला दिली होती ना, तो. राघवच्या ऐवजी त्याने पूजाला शॉक देण्याचा प्रयत्न केला. परत एवढं नाही, त्यातूनही पूजा वाचली. आणि हा एजंट वर तोंड वर करून मला सांगतो की रमा आली होती, आपली रमा तिथे आली होती आणि तिने वाचवलं त्या पूजाला. काय गरज आहे? रमा काय करतेय? माझं काम असताना नेमकी ती इकडे का होती? का चालली तिची लुडबुड सतत? रमा, तू पूजा वहिनींच्या रूम मध्ये जा आणि ती फाईल शोध. पूजा पुरोहित. चला
माझ्या मेहनतीचं चीज झालं. ज्या डायरीतलं एकही पान तुम्हाला वाचू दिलं नाही, त्या डायरीत काय लिहिलं होतं ते आता मला या फाईल मधून कळेल. राघवच्या सरळपणाचा मला आयुष्यात एकदा तरी फायदा झाला म्हणायचा. नाहीतर तू आजारी आहेस हे मला कधीच कळलं नसतं. हे बघ राघव, आपल्याला आता फक्त एवढंच जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे की पूजा वहिनींना काहीही सिरियस झालेलं नाही. ते जर का आपल्याला कळलं ना तरच आपल्याला रिलॅक्स होता येईल. पूजा, इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून घरच्यांपासून लपवून ठेवलीस, तर पक्की आतल्या घाटीची निघालीस. देव करो आणि वहिनी आईला अगदी साधंच काहीतरी झालेलं असो. वहिनी आईला काहीतरी सिरियस झालं असेल तर राघव, तू ओके? ओ रोमा, कम ऑन, किती पार्टी? अगं मी येऊ शकत नाहीये, खूप इम्पॉर्टंट काम आहे. एक मिनिट हा. हे सगळं का केलंस तू? कशाबद्दल बोलतेस तू? तुला नीट माहितीये मी कशाबद्दल बोलतेय ते. आरुषी बद्दल. आरुषीबद्दल? हो, आरुषीचा नंबर तू व्हायरल केलायस का? वा, आय जस्ट डोंट बिलीव्ह दिस. खूप दिवसांनी माझे प्लॅन वर्कआउट होत आहेत. त्या इलेक्ट्रिशियन प्रकरणामुळे पूजा हाती लागली आणि आता चक्क रमा स्वतःहून माझ्याकडे आली. दॅट्स वंडरफुल. मी तुला विचारतेय मामा, तिचा नंबर व्हायरल झाला त्याच्या मागे तुझा हात होता ना? हो गॉड, हे असं झालंय? कधी कसं झालं? मला काहीच माहित नाही. जस्ट डोंट नो एनिथिंग अबाउट इट बेबी. झाले, मी ह्या सगळ्या गोष्टी का करेन? नाही, I mean, मला इम्पॉर्टंट कामं असतात. जस्ट अ मिनिट. नाही, ती रमा बोलते माझ्याशी. बोल. हॅलो. हॅलो. असं काय करताय बाबा? अहो, दुकानातून एखादा मखर विकत घ्या आणि इथे आणून माझ्या हातात द्या ना. मला इथल्या गणपतीसाठी हवाय. अच्छा अच्छा अच्छा, असं आहे का? बरं बरं बरं, ठीक आहे, आणतो. हा. बाबा, तुम्ही मला इथे येऊन कसं वागायचं याचे धडे देत होतात ना. पण तुम्हाला काय वाटलं मला काही कळत नाही? 2 पावलं पुढे आहे मी तुमच्यापेक्षा. आपण लकी तर आहोतच, पण ॲटलास्ट आता मॉम सुद्धा कन्व्हिन्स झाली. आणि आता फक्त लावण्य आंटीने सुद्धा आपलं रिलेशन एक्सेप्ट केलं ना की मग बरं होईल. म्हणजे तिच्या होकाराची गरज नाही आपल्या लग्नासाठी, पण ती तुझी फॅमिली मेंबर आहे आणि माझ्या मॉमची क्लोजेस्ट फ्रेंड आहे. ती सुद्धा खुश असेल ना की मग कुठलीही नेगेटिव्हिटी राहणार नाही. डोंट वरी, सगळं छानच होईल. बघ ना, रमाताई आणि माझं रिलेशन आता किती छान झालंय. तसंच लावण्य आंटीच्या बाबतीत सुद्धा होईलच. तू किती इनोसंट आणि होपफुल आहेस ग. मी रमाताईच्या बाबतीत सुद्धा अशीच होपफुल होते आणि ते वर्क